नमस्कार मंडळी. आज आहे ना मुळ्याची भाजी केली आहे. मुळ्याच्या पानं आणखी मुळा किसून वरचं सगळं थोडंसं सालटं काढून टाकायची वरची आणि हुडका आणि वरची पानं पण काढून टाकायची. आणखी कवळीच पानं घ्यायची. आणखी बारीक चिरायची मुळा किसून घ्यायचा. एकदम कवळा आहे दोन्ही पण आणि एकदम ताजे ताजे असतानाच करायचे बाजारातून आणल्यावर की लगेच पोळी करतात. भाजी किसून घेतली. किसल्यावरती ते थोडंसं थोडंसं 2-3 वाफेतच शिजलं, कारण त्याला मुगाची डाळ घातली आणि ते भिजत घातलेली होती, त्याच्यामुळे ती लगेच शिजली. आणखी खूप टेस्टी झाली. अशी मुळ्याची भाजी करत जा. आणखी खूप मुलं पण खातात. आणखी मी भाकर पण केली आहे नाचणीची. जेवढं पीठ घेतलं ना तेवढंच पाणी घालायचं. पाण्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल किंवा तूप घालायचं. आणखी कढईवरती पीठ घालायचं. आणखी झाकून ठेवायचं. गॅस बंद करून खाली उतरून मग थंड झाल्यावर मळून घ्यायचं. चांगलं मळून घ्यायचं, कारण ते चिरतं पीठ. मग चांगलं मऊ असं मळलं ना की मग चिरत नाही थोडंसं, मग चांगल्या भाकरी होतात आणि मऊ पण होतात. माझे 4च गोळे झालेले आहेत. आणखी छान झाली भाकरी पण. ही भाकरी पण ना पौष्टिक आहे. त्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे. आणखी आपल्या बायकांसाठी, स्त्रियांसाठी पाय वगैरे दुखतात, हाडांसाठी पण कॅल्शियम म्हणजे चांगलं आहे नाचणी खाणं. नक्की एकदा करून बघा तुम्ही. नाचणीची भाकर आणि मुळ्याची भाजी खूप टेस्टी झाली आहे. आजचं जेवण, आजची डिश कशी वाटली तुम्हाला? नक्की तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना शेअर करा. आणखी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटूया आपल्याला नवीन रेसिपीसह. बाय. धन्यवाद.